शेतकरी बांधवांनो, आज आपण धरती ॲग्रो कंपनीच्या मेरिट या वाहनाची पाहणी करत आहोत. मेरिट या वाहनाचं जे आहे, एकतर मुख्य कॅरेक्टर काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत आणि आपण कुठल्या जमिनीमध्ये लावायला पाहिजे आणि ह्या पिकापासून उत्पन्न जास्तीत जास्त कशा जमिनीमध्ये घेऊ शकतो आपण, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला दोन तीन मुद्दे क्लिअर करत आहे. सध्या जे मेरिट या वाहनाला जे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, हे सरळ वाढणारं वाहन आहे. ह्या वाहनावर जे आहे, मेरिट वाहनावर महत्त्वाचं म्हणजे खाली पडत वगैरे नाही आहे, एकदम मजबूत झाड असलेलं मेरिट वाहन आहे. मेरिट वाहनाला जे आहे साखळी पद्धतीने बोंड लागतात. साखळी पद्धतीने बोंड म्हणजे एका फांदीला जे फळफांद्या जे असतात, जवळपास 20 ते 25 फळफांद्या लागण्याची कॅपॅसिटी आहे आणि प्रत्येक फळबांधीला जे 7 ते 8 बोंड इथं तुम्ही बघू शकता. ह्या पद्धतीनं लागण्याची कॅपॅसिटी आहे. प्रत्येक बोंडाचं जे वजन आहे, कापसाचं कापूस निघाल्यानंतर वजन जे आहे, वजन 5 ते 5.5 ग्रामपर्यंत वजन आहे. महत्त्वाचं म्हणजे जे आहे, कापसाच्या वजनासोबत बोंड पण जास्त आहेत, कापूस पडत पण नाही आहे आणि लवकर येणारं वाहन आहे. लवकर येणारं वाहन असल्यामुळे जे तुम्ही दुबार पिकासाठी हे मेरिट वाहन काढून घेऊन तुमच्या जमिनीमध्ये दुसरं पीक घेण्यासाठी हरभरा असेल, गहू असेल, भुईमुग असेल, ह्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. पण ह्याच्यासोबतच लवकर येणारं वाहन असल्यामुळं तुम्हाला जे मेरिट वाहनाची कोरडवाहूमध्ये चांगली जमीन असेल तरी लावू शकता, मध्यम जमीन असेल तरी लावू शकता आणि एकदम कोरडवाहू हलकी जमीन असेल त्या ठिकाणी सुद्धा मेरिट वाहन चांगलं उत्पन्न देऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे मेरिट वाहन जे आहे, ह्या सगळ्यासोबतच बोंडाच्या जास्त प्रमाणात साखळी पद्धतीचे बोंड आहेत, सोबतच कापसाचं वजन चांगलं आहे आणि लवकर येणारं वाहन आहे, उभाट वाढणारं, व्यवस्थित वाढणारं आहे, मजबूत दांडा आहे. परंतु ह्या सगळ्यासोबत सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे रस शोषण करणारे किडी जे आहेत, ह्याच्यावर कमी प्रमाणात येतात. रस शोषण करणारी किडी कमी प्रमाणात आल्यामुळं आपल्याला फवारणीच्या खर्चामध्ये बचत होऊ शकते. त्यामुळं जे आपल्याला जे ताण पडल्यानंतर थ्रिप्सचा किंवा तुडतुड्याचा जे जास्त प्रादुर्भाव होतो, तो मेरिट वाहनावर कमी प्रमाणात दिसलेला आहे. ह्याच्यासोबतच जे आहे, हिरवेगारपणा कंटिन्यू आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता आणि पुढील खरीपमध्ये 2023च्या खरीपमध्ये तुम्ही मेरिट वाहनाची लागवड करून चांगलं उत्पन्न घेऊ शकता. धन्यवाद.